नेहरू. अरे वा, माऊली महाराज मानखेडकर महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा. आमचे हरिभक्त परायण गंगाधर असं का वशेकर गावातलं रत्न नाही किती सोनं आहे त्याच्यासाठी पण टाळी वाजवा. मृदंग वाजवणं सोपं वाटलं का तुम्हाला? किती थंडी असली तर घाम येतोय. हा, मृदंगाला बोलविते आपले लेकर कोणाला बोलविते ज्याचं त्यांना तो हातात येत ना. हातात लय फरक आहे. आज संपूर्ण पंचकोशीतून आलेले वारकरी मंडळी एक दोघांची नाव घेतो, बाकीचे घेतले असते साखरातीला ते द्यायला नाही त्याची घेतील पुढे. आमचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज, महादेव बाबा, आमचे पांडुरंग महाराज सगळेचेच बर का. हो, गावातले असू द्या, मी काही वावरातली म्हणलो नाही. आमचे हरिभक्त परायण वैजनाथ महाराज, दिगंबर बुवाचा फोन आलता महाराज. अरे लेकर बघा काय आनंद आहे. आनंदाच्या डोही आनंदाची तरण तुमच्या सगळ्याच्या पायावर मस्तक हे पायावरी या या वारकरी संतांच्या. महाराज एका जन्मातलं पुण्य नाही. टाळ घेऊन उभं राहणं का सोपं का? कोणाला उभं राहा वाटत नाही का? पण जमतच नाही. हे राम अवतारात कोण होते तुम्हाला माहित आहे की नाही? मला माहित नाही. मला माहित नाही हो. तुम्हाला राग येऊ देऊ नका. वैजनाथ म्हणले वानर वा, महाराज म्हणायचे वा नर. रामराजा कृष्ण अवतारात गोपाळ झाले आणि आता ज्ञानोबा तुकोबा बरोबर वारकरी झाले. आणि तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. देव विटे उभे राहिले आणि वारकरी झाले. संगत देवाची संगत काही एरिमिती काय? तिळ पुण्य साचा पडे. पैसे कसे रुपया गोळा करतो आपण? बँकेच्या बाहेर प्रवेशच नाही द्यायला.
लागते बघा. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संताचा. येरी नाही बरं. तिळा इतकं पुण्य आपण कसा रुपयानं रुपया गोळा करतो आणि बँकेत टाकतो आणि ते आपल्या काय येईल काही सांगता येत नाही. महाराजांना सांगून तुला तुम्ही किती गोळा करा. ती मधमाशी गोळा करते कणकण कांदा करते आणि कोण होलिवणार का अशी येतोय कन्नो काती मारते की ते घेऊन जाते. नाही का माशिया मोवळ रे रचेला कंदो. मला तसं आपण किती धन साचवा कामी येत नाही. सासवूनी मरी धन लावी पोराशी भांडण नाही नारायण तो का म्हणे समरला. धन साचवायचं आणि मग काय भांडणं करते पोरं. याच्याशिवाय काय त्यानं काय सप्त थोडीच पंगत दिली. दान धरून तोडाच केला. दाने कापे हात नावडे तेल निशी मात. कथी चावटीचे बोल जन रंजवणे बोल. महाराज म्हणले जन्मोन जन्मांतरी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ऐकण्याबरोबर राहायची होई जयाचे वाच्य पुढा भोजे. माझे नाम नाचत असे माझे जागीचेत का ते जन्म सहस्री वळंगी जे एक येळ या वया मुखाप्रती. सुकृत पदरी अनंत जन्माचं एका जन्माचं नाही. सुकृत पदरी आणि त्याच्या मुखी हरी पैठा होय. महाराजाचं खूप पुण्य लागतंय तेव्हा त्याला वाटतंय रामकृष्ण हरी म्हणावा. आपण म्हणा म्हणल्यावर म्हणतो कसं कशातच म्हणतो नाहीत म्हणे गप्पा मात्र मारतो. ज्याचं त्यानं पाहणं तपासून आपण दिवसभराचं जीवन चरित्र कसं घडलं बघा. दिवसभरात दात घासली तेव्हापासून पहिल्यांच्या आग्यातला नंतर तंबाखू खाल्ली. सगळे खात नाहीत का भजन केलं. महाराज म्हणले गरज असलं तर भजन करा उद्धाराची आणि नसन गरज तर नका करू. चाळ म्हणले त्याला चाळ देवाची ही चाळे आळवावी देवा ओस दे भावा पाडून या. चाळ म्हणजे गरज आहे का नाही पाण्याची का दुधाची. पाण्याची. दूध नसलं तरी बी धकतय. गरज कायची गरज आहे का नाही. बायकोची कमाईची आईची गरज नाही. बायको मिळेल नशिबाना न मिळेल त्याला काय पण माय पाहिजेच ना. आणि आईशिवाय कसं दखन आपलं आहे की नाही. गरज मग गरज आहे का नाही उदाराची. जेवायची गरज आहे का नाही पण भूक लागलेली पाहिजे ना. आता आमच्या तुकाराम बापून किती छान स्वयंपाक केला पण मला जरा भूक कमी होती. ते म्हणले तुम्ही काहीच नव्हतं. आ भुकेच्या अंगी चवीना स्वाद मिठ्याचा वाद दुराग्रह. दुराग्रह करून काय गरज पाहिजे का नाही कशाची उद्धाराची पाहिजे.
कै में उधार पाऊं
जितकी तितकी वाजवली तरी खूप वाजवली. काय आनंद आहे. तुम्हाला नाही म्हणालो मी, आमचे नथुराम बाबा म्हणत होते ते सांगतो यायला सगळ्याला. ते म्हणायचे भोसडीचे बायकाच्या पुढे लय नाचते. कायती करावी मोलाची माकडे मोलाची माकडे नाचताती पुढे संसाराच्या अरे मला मध्ये मोलाची माकडे मोलाची माकडे नाचताती पुढे संसाराच्या नाचताती पुढे कायती करावी मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. किती नाचलं संसारात तर काय भाऊ, त्याला फुल